let's start the new topic, Einstein equation. Einstein equation काय बघा, सगळ्यात फेमस अँड इम्पॉर्टंट. सगळ्यात फेमस इक्वेशन आइन्स्टाईन इक्वेशन. आय थिंक केमिस्ट्रीमध्ये झालं असेल तुमचं. तर आइन्स्टाईन इक्वेशन काय आहे काय नक्की. तर आइन्स्टाईन इज अ व्हेरी फेमस सायंटिस्ट. मला माहिती असेल, व्हेरी फेमस सुनील शेट्टीच्या लँग्वेजमध्ये फेमस सायंटिस्ट. म्हणजे तसं बघायला गेलं तर न्यूटन फेमस आहे सगळ्यात, कारण न्यूटनने जास्त एक्सपेरिमेंट केलेत, जास्त शोध लावलेत. म्हणजे न्यूटन बाप आहे सगळ्यात थोडक्यात. 100 मधले 90 एक्सपेरिमेंट किंवा 90 शोध लागले कोणाचे, न्यूटनचे. आणि 10 मधले, आणि ते जे राहिलेले 10 आहेत ना, ते मग ह्याचे 2, ह्याचे 1, ह्या सायंटिस्टचं 1, ह्या सायंटिस्टचं 1, ह्याचे 2. म्हणजे मोस्ट ऑफ द एक्सपेरिमेंट, मोस्ट ऑफ द जे शोध लावलेत, इन्व्हेन्शन केलेत, ते कोणी केलेत, न्यूटनने केलेत. त्यामुळे गॉड ऑफ फिजिक्स तर न्यूटनच विषयच नाही आहे. बट आइन्स्टाईन पण आहेत. पण लोक आजकाल काय म्हणतात की आइन्स्टाईन आइन्स्टाईन खूप, म्हणजे न्यूटनपेक्षा व्हॅल्यू जास्त आहे आज आइन्स्टाईनला. तर काय रिझन काय म्हणजे की आता आपण तर फिजिक्समध्ये आपण आत्तापर्यंत जेवढं बघितलं, कायनॅमेटिक्स जे फॉर्म्युले दिलेत ते कोणी दिलेत, न्यूटनने. कायनॅमेटिक्स, परत लॉज ऑफ मोशन, म्हणजे आणि न्यूटनचे 3 फॉर्म्युले माहिती आहेत तुम्हाला. पहिले 3 लॉ, की त्या 3 लॉवरती अख्खं फिजिक्स चालतं, अख्खं फिजिक्स पहिल्या 3 लॉवरती. F=ma ते पहिला लॉ आणि थर्ड लॉ, त्याच्यावरती अख्खं फिजिक्स चालतं न्यूटनचं. तुम्हाला माहिती आहे, आपलं झालं डिटेलमध्ये कायनॅमेटिक्समध्ये, NLMमध्ये पण झालं आहे की 3 लॉवरती कसे एक्झाम्पल असतात ते. आणि तेच आहे मग रिॲलिटीमध्ये की न्यूटन इज व्हेरी इम्पॉर्टंट मॅन ऑफ द फिजिक्स. मोस्ट ऑफ द एक्सपेरिमेंट केलेत, शोध लावलेत त्यांनी. पण तरीसुद्धा लोक काय म्हणतात की आइन्स्टाईन भारी, आइन्स्टाईन खूप भारी, आइन्स्टाईन असं. काय नक्की काय केलं काय नाही की आइन्स्टाईनने, शोध त्यांनी लावलेत जास्त न्यूटनने. मग आइन्स्टाईनचा काय रोल आहे यामध्ये. तर आइन्स्टाईनने जास्त शोध नाही लावले, आइन्स्टाईनने 1-2 शोध लावलेत. पण ते जे 1-2 लावले ना, तेच खूप भारीतले लावले, हाय लेवलचे. म्हणजे मी तसं आपण नाही का म्हणत तुम्ही 100 कामं करा, पण एकच असं काम करा की लोक लगेच हे होतील फेमस किंवा लोक तुम्हाला मानतील. तर आइन्स्टाईनने तेच केलं. म्हणजे एवढे शोध लावण्यापेक्षा त्यांनी 1-2च शोध लावले आणि ते एकदम भारी झाले. त्यांची थेरी एकदम मोठी होती ना, की बाकी सगळे सायंटिस्ट म्हणजे हे झाले वायबल. इवन न्यूटन पण झाले ह्यांची थेरी ऐकल्यानंतर की असं होऊ शकतं का. तर हे आइन्स्टाईन जे होते ते डोक्याचे माणूस होते. डोके म्हणजे एकदम विचार करायचं वेगवेगळा, म्हणजे खूप हाय लेवलचा विचार करायचा. आणि त्या विचारानुसार त्यांनी एक थेरी मांडली. ती थेरी बाकी सायंटिस्टला पटणे हे खूप अवघड झालं, म्हणजे डिफिकल्ट झालं थोडक्यात. तसं त्यांची थेरी खूप मोठी आहे, ते मी तुम्हाला सांगू शकत नाही आणि तुम्हाला सांगितलं ते कळणार नाही, खूप ती अवघड आहे. तुम्हाला माहीत असेल, एक वर्डात माहीत असेल, थेरी ऑफ रिलेटिव्हिटी. ह्यांनीच मांडलं आहे, सापेक्षवादाचा सिद्धांत मराठीत, सापेक्षवादाचा सिद्धांत. काय मला माहीत नाही मराठीत, तर तसलं काहीतरी आहे बघा, थेरी ऑफ रिलेटिव्हिटी. तर ॲक्च्युली थोडक्यात सांगतो मी काय, आणि मग आपल्याला टॉपिक सॉल्व्ह करूयात. तर आइन्स्टाईन 1-2 शोध लावले, त्यातलं एक काय, थेरी ऑफ रिलेटिव्हिटी. आता थेरी ऑफ रिलेटिव्हिटीमध्ये 2 आहेत परत, जनरल थेरी ऑफ रिलेटिव्हिटी, स्पेशल थेरी ऑफ रिलेटिव्हिटी. तुम्ही जर पुस्तक वाचलं आइन्स्टाईनचं, ते इव्हन वाचल्यानंतर तुम्हाला कळेल नाही कळेल आय डोंट नो, कारण हे खूप मोठं आहे, हाय लेवलचं आहे, मलाच कळत नाही अजून काय मी त्यांना म्हणायचं आहे ते. तर पुस्तक वाचलं किंवा तुम्ही यूट्यूबला बघितलं किंवा कुठेही बघितलं तुम्ही त्यांचं नॉलेज घेतलं आइन्स्टाईनचं, तर त्यांचे 2 थेरी आहेत, स्पेशल थेरी आणि जनरल थेरी. तर अकॉर्डिंग टू स्पेशल थेरी तुम्हाला एक माहिती आहे, आपण ह्यात बघितलं कायनॅमेटिक्समध्ये रिलेटिव्ह मोशन. स्पेशल थेरीमध्ये आइन्स्टाईन काय म्हणले की त्यांनी एक कॉन्सेप्ट मांडला रिलेटिव्ह मोशनचा. रिलेटिव्ह मोशन सायंटिस्टने थोडक्यात माहिती देतोय फक्त बरं का, एक इंटरेस्टिंगसाठी, टाईमपाससाठी थोडं. तर काय म्हणले ते, रिलेटिव्ह मोशन आपलं झाले. तर रिलेटिव्ह मोशन कोणावर डिपेंड आहे, फ्रेम ऑफ रेफरन्स झालं आपलं, NLMमध्ये झालं फ्रेम ऑफ रेफरन्स. म्हणजे तुम्ही कसं बघताय, म्हणजे तुम्ही ग्राउंडवरती राहून ऑब्जेक्टकडे बघताय का तुम्ही गाडी चालवताना ऑब्जेक्टकडे बघताय. म्हणजे न्यूटन काय म्हणले की रिलेटिव्ह मोशन प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन आवर युनिवर्स. मी आत्ता गाडीत बसलोय, पुढून गाडी येते, गाडीचं स्पीड किती आहे, 60 km/h. मला काय वाटणार गाडीचं स्पीड किती आहे, 60 km/h. पण मी पण गाडीत आहे, मी पुढं चाललो आहे, तो माझ्याकडे येतोय, तर मला काय वाटणार, माझ्या गाडीचं स्पीड 60 आहे, त्याच्या गाडीचं स्पीड पण 60 आहे. पण दोघं रिलेटिव्ह मोशनमध्ये असल्यामुळे मला किती स्पीड वाटणार, 120 km/h. दॅट थिंग इज कॉल्ड ॲज स्पेशल थेरी ऑफ रिलेटिव्हिटी. आणि त्यावेळेस ते काय म्हणले की फ्रेम ऑफ रेफरन्सवरती रिलेटिव्ह मोशन काय असणार आहे, डिपेंड असणार आहे. हे खूप मोठं आहे खरं, मी थोडक्यात सांगतोय तुम्हाला, ह्यात खूप मोठं आहे, डिटेल आहे, खूप डिटेल आहे. कारण मी तुम्हाला रिलेटिव्ह मोशन शिकवताना 11वीतला आपला कायनॅमेटिक्स चॅप्टर, त्यात मी रिलेटिव्ह मोशन शिकवताना तुम्हाला म्हणलेलं की रिलेटिव्ह मोशनवरती किंवा फ्रेम ऑफ रेफरन्सवरती काय काय डिपेंड असते, डिस्टन्स, व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशन, बट टाईम डिपेंड नसतो.
मी सांगितलेलं तुम्हाला बघा, आठवते का कायनेमॅटिक्स का नाही आठवत? रिलेटिव्ह मोशनचा टॉपिक. त्यावेळेस मी सांगितलेलं की रिलेटिव्ह मोशन म्हणजे काय, तर रिलेटिव्ह मोशन मोस्टली डिपेंड्स ऑन फ्रेम ऑफ रेफरन्स. म्हणजे तुम्ही कसं बघताय ऑब्जेक्टकडे त्यानुसार तुमच्या पॅरामीटर्स चेंज होणार. पॅरामीटर्स कुठले आहेत? हे स्पीड, डिस्टन्स, व्हॅलॉसिटी, ॲक्सलरेशन, दीज आर दी पॅरामीटर्स. म्हणजे तुम्ही ग्राउंडवरून ऑब्जेक्टकडे बघताय का तुम्ही गाडीत असताना ऑब्जेक्टकडे बघताय? तुम्ही ग्राउंडवर जर बघत असाल तर मी त्याला काय म्हणणार, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. तुम्ही गाडीत जर असाल तर मी काय म्हणणार, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तसं बघायला गेलं तर खूप डिफिकल्ट आहे ते समजायला. मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं, शिकवलं मी असं असं असते. पण अजून जर तुम्ही डीपमध्ये गेलात खूप अवघड आहे, न्यूमरिकल पण खूप अवघड आहे, कळतच नाही लवकर करायचं काय ते. तर फ्रेम ऑफ रेफरन्स प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. आणि त्यांनी तेच सांगितलं आईन्स्टाईनने की थेअरी ऑफ रिलेटिव्हिटीमध्ये, की नावच आहे थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी, हे आपल्याला जे भासतंय थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी, तर त्यांनी तेच सांगितलं की फ्रेम ऑफ रेफरन्सवरती तुमचे हे पॅरामीटर्स काय आहेत, डिपेंड आहेत. आता अजून त्या डिटेलमध्ये गेले. म्हणजे लोक काय म्हणले माहिती आहे का, ओके तुमचं बरोबर आहे, सायंटिस्ट बाकी न्यूटन वगैरे काय म्हणले हे बरोबर आहे तुमचं, पण अख्ख्या सायंटिस्टला म्हणजे जगातले जेवढे सायंटिस्ट आहेत त्या सगळ्यांना एक गोष्ट माहीत होती की टाईम ही अशी गोष्ट आहे की जी डिपेंड नाही आहे कुणावरतीच. नो, बरोबर आहे की टाईमचा काय संबंध? तुम्ही पृथ्वीवरती थांबला आणि तुम्ही युनिव्हर्समध्ये गेला, तुमचा टाईम सेम असणार आहे, डझंट मॅटर, तोच टाईम असणार आहे. टाईम कुणावर डिपेंड आहे? टाईम कुणावर डिपेंड असतो? कुणावर नसतो डिपेंड. सनराईज सनसेट हे कुणावर डिपेंड आहे? ऑटोमॅटिकली अर्थ फिरते, सगळं होतं आहे. हे घड्याळ नका म्हणू तुम्ही, तुम्हाला वाटेल घड्याळ वगैरे, ते घड्याळ आपण बनवलं आहे. घड्याळमध्ये टाईम नाही आहे. टाईम म्हणजे काय माहिती आहे का, सकाळ होणे रात्र होणे, दॅट थिंग इज कॉल्ड एस टाईम. तुम्हाला वाटलं 12 वाजले 1 वाजले, आमचं हातातलं घड्याळ ते म्हणजे टाईम आहे. ते आपण बनवलेलं मशीन आहे ते. आता ते मशीन कोणा वर्क करतं? ह्याच्यावरती वर्ल्डवरती. म्हणजे सनराईज होतं आहे, होणार आहे, आपण त्याला काय म्हणणार, चला 7 वाजले करूयात आपण. सनसेट झालं संध्याकाळची 6, चला 6 करूयात. म्हणजे आपण बनवलेली ती मशीन आहे, त्याचा काही एवढं इम्पॉर्टन्स नाही. टाईम म्हणजे काय माहिती आहे का, सनराईज सनसेट होतं आहे, रिॲलिटी म्हणजे जे घडतं आहे, 12 वाजताना सूर्यवरती असतो डोक्यावरती, ही गोष्ट ह्याच्यावर डिपेंड आहे का रिलेटिव्ह फ्रेम ऑफ रेफरन्सवरती? तर वेगवेगळे सायंटिस्ट म्हणले की टाईम हे कोणावर डिपेंड नाही आहे. मी आत्ता ग्राउंडवरती थांबलो आणि मी घड्याळात बघितलं, समजा किती वाजले, 12 वाजलेत, आणि लगेच मी गाडीत बसलो, गाडी चालवली, परत घड्याळात बघितलं, तर 2 वाजणार आहेत का? गाडीत बसलो मी, गाडी चालवली, कुठली फ्रेम ऑफ रेफरन्स आहे? नॉन इनर्शियल. मी ग्राउंडवरती थांबलो, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. दोन्ही केसमध्ये टाईम काय असणार आहे माझा? सेम. बट अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणले की टाईम ऑल्सो डिपेंड्स ऑन फ्रेम ऑफ रेफरन्स. मला पण एवढं माहीत नाही आहे, पण मी एक वाक्य सांगतो फक्त तुम्हाला, की ते म्हणलेत की टाईम हा फ्रेम ऑफ रेफरन्सवरती डिपेंड असतो. आता कसा असतो तो खूप हे डिटेलमधलं आहे, खूप डिटेलमधलं आहे, खूप म्हणजे प्रचंड डिटेलमधलं आहे. ही झाली आपली कुठली थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी. स्पेशल. आता जनरलमध्ये काय म्हणले माहिती आहे? जनरल थेअरीमध्ये आय थिंक हा एकच आहे, आय थिंक ते जनरल स्पेशल. तर जनरलमध्ये काय म्हणले माहिती का ते, की टाईम हा ह्यांच्यावरती डिपेंड आहे फ्रेम ऑफ रेफरन्सवरती. आता कसं डिपेंड आहे? तर आता ते नको बघा, आपण दुसरं बघूयात की जनरलमध्ये हे नंतर सांगतो मी तुम्हाला नंतर, की जनरल थेअरी ऑफ रिलेटिव्हिटीमध्ये की न्यूटनने काय सांगितलं आपल्याला, की सनच्या अराउंड जे प्लॅनेट आहेत ते ऑर्बिटमध्ये काय करतात? रिव्हॉल्व करतात. न्यूटन काय म्हणलं आपल्याला माहिती आहे की मोशन ऑफ प्लॅनेट्स अराउंड द सन इज ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. पण आईन्स्टाईन काय म्हणले माहिती आहे का, की ग्रॅव्हिटीमुळे नाहीत फिरत ते. आता न्यूटनसारखे मोठे सायंटिस्ट त्यांनी जर ही लाईन मांडली की ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे रोटेशन आहे, पण आईन्स्टाईन म्हणले नाही आहे. मग सगळे सायंटिस्ट हादरले ना, अरे हे कसं काय झालं? न्यूटनची थेरी यांनी चुकीची मांडली आईन्स्टाईननी. बरं थेरी ऐकलं होतं अजून त्यांना वेगळं वाटलं काहीतरी. ते काय म्हणले माहिती का, आता मला पण कळणार नाही मी काय बोलतोय ते, तुम्हाला पण कळणार नाही काय म्हणतोय मी. ते काय म्हणले माहिती का, की सन आणि अर्थमध्ये जो ग्रॅव्हिटेशनचा फोर्स आहे, बघा मी काय म्हणतोय, त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जो तुमचा टाईम आहे स्पेसमधला त्यामध्ये बेंट आला आहे, बेंट असं आलं आहे, बेंट असा. आणि त्या बेंटमुळे अर्थ, ज्युपिटर, कुठलंही प्लॅनेट असू द्या, इट इज रिव्हॉल्विंग अराउंड दी सन. म्हणजे त्यांना इनडायरेक्टली काय म्हणायचं आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स तर आहेच, पण ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे टाईममध्ये बेंट आला आहे, टाईममध्ये, आणि त्या बेंटमुळे देर इज रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट अराउंड दी सन. आता हे जे वाक्य आहे जरा घाणेरड वाटते ना तुम्हाला? घाणेरड म्हणजे समजायला पण घाणेरड आहे. हे काय काढले सर असलं, हे समजायला तर खूप घाणेरड आहे. त्यामुळे सायंटिस्ट काय म्हणले, त्यांनी अपोजिशन तर केलं आहे, पण त्यांनी एक खतरनाक पॉईंट पण मांडला आहे ना, की टाईम डिपेंड आहे कुणावरती? ग्रॅव्हिटेशनल फोर्सवरती. ते काय म्हणले माहिती का आईन्स्टाईन, की टाईम ही अशी गोष्ट आहे की जी फ्रेम ऑफ रेफरन्सवरती डिपेंड आहे आणि त्याच्यावरती ग्रॅव्हिटीचा पण इफेक्ट पडतो, असं कोण म्हणलं? आणि त्यांनी एक्सपेरिमेंटली ते प्रूफ पण केलं आहे. आय थिंक, मला पण माहीत नाही एवढं, पण आय थिंक एक्सपेरिमेंटली त्यांनी प्रूफ पण केलं आहे. सो टाईम
इज डिपेंड ऑन फ्रेम ऑफ रेफरन्स आणि टाईम ग्रॅव्हिटीवरती पण डिपेंड आहे आणि ड्यू टू दॅट ग्रॅव्हिटेशनल फोर्स टाईममध्ये जरा बेंट आला युनिवर्समध्ये आणि त्या बेंटमुळे देर इज रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट अराउंड दी सन ही थेरी मांडली आईन्स्टाईनने. आपण जास्त नाही लक्ष द्यायचं. मी आपलं असं सांगतो तुम्हाला डेमोसाठी सांगतोय की आईन्स्टाईनने असे शोध लावलेत जास्त नाही 2-3 शोध लावलेत. मी मेन एकच आहे थेरी ऑफ रिलेटिव्हिटी पण त्याचे पॉईंट्स आहेत. आता हा पॉईंट सांगितलेला मी की न्यूटनला ते काय म्हणले की ग्रॅव्हिटीवरती डिपेंड नाही आहे. झालं ना न्यूटनची तुम्ही सिद्धांत मांडला त्याला तुम्ही हे केलं अपोज केलं मग तुम्ही न्यूटनपेक्षा भारी झाला ना. म्हणजे सगळे नाहीत त्यांनी मांडले 1-2च मांडले. त्यातला पहिला हाच आहे की ग्रॅव्हिटीवरती डिपेंड नाही आहे. तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे त्याच्यामुळे तो टाईममध्ये एक बेंट येतोय. त्या बेंटमुळे देर इज रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट. थोडंफार ते एक्सपेरिमेंटली प्रूव्ह पण झाले आणि त्यामुळे आईन्स्टाईनला काय झालं महत्त्व दिलं जास्तच. तुम्ही यूट्यूबवरती बघा आईन्स्टाईन थेरी ऑफ रिलेटिव्हिटी तर सगळं सांगितलं आहे त्यांनी. तर थेरी ऑफ रिलेटिव्हिटीमध्ये हे पॉईंट्स आहेत. तर आपण जनरली काय शिकतो आपण नाही शिकत की टाईम ह्याच्यावरती डिपेंड आहे. आपलं साधं फिजिक्स चाललं आहे. आपण जर ह्याच्यात गेलो ना की टाईम पण डिपेंड आहे मग अवघड होईल आपलं इक्वेशन पण वाढणार आपलं सगळंच वाढणार आपलं सगळं फिजिक्स गंडल आणि सेकंड पॉईंट तुम्ही सोडून द्यायचा सब्जेक्ट एवढा अवघड येते. त्यामुळे टाईमला कन्सिडर नाही करत आपण फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये. ते आईन्स्टाईनने सांगितलं आहे त्यांची थेरी वेगळी आहे त्यांचं हाय लेवलचं फिजिक्स आहे त्यात आपण बसत नाही तुम्ही आम्ही बसत नाही आहे. हा जो बेंट आहे तो मला पण कळला नाही काय नक्की. तुम्हाला कळलं तर बेस्टच आहे पण यूट्यूबवरती व्हिडिओ बघा तुम्हाला कळेल. ते एक बेंट झाला आहे त्या बेंटमुळे देर इज रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट अराउंड दी सन आणि ग्रॅव्हिटी टाईमवरती काय लावते फरक लावते. म्हणजे ग्रॅव्हिटीमुळे टाईम काय होणार आहे तुमचा थोडाफार मायन्यूटमध्ये चेंज होणार आहे. तर हा एक पॉईंट सांगितलेला आईन्स्टाईनने. तुम्ही जरा यूट्यूब बघा तुम्ही पुस्तक वाचा थोडंफार आपल्या टाईमपाससाठी जनरल थेरी ऑफ रिलेटिव्हिटी मिळतं बघा मार्केटमध्ये. यूट्यूब केलं तरी चालेल PDF मिळेल गुगल क्रोमवर असं टाईमपाससाठी नॉलेजसाठी बघू शकता तुम्ही. तुम्हाला मोकळा वेळ आहे म्हणून आत्ता नका बघू लेक्चर चालू आहेत तुमचे. तर हे जरा थोडेफार पॉईंट सांगितले मी. मला पण एवढे डिटेलमध्ये माहीत नाही आहे. मी पण काही बघितलं नाही आहे. काही गरज काय आपल्याला बघायची. आपल्याला पडले आपल्याला इथं काही नाही मॅटिक्स त्याच्यात न्यूमरिकल सुटणार आपल्याला हे कधी बघणार आपण. पण एक आपलं नॉलेजसाठी मी सांगितलं तुम्हाला की आईन्स्टाईन का भारी आहेत. तर रिॲलिटीमध्ये हे आहेत की त्यांनी 1-2च प्रूफ सांगितले एक्सपेरिमेंट सांगितले आणि ते एक्सपेरिमेंट जरा भारीतले आहेत अपोजिशन टू न्यूटन. त्यामुळे ते जरा त्यांना काय केलं महत्त्व दिलं जास्त. आईन्स्टाईन इज व्हेरी फेमस सायंटिस्ट. आता ह्याला त्यांचा पहिला एक्सपेरिमेंट. आता दुसरा कुठला एक्सपेरिमेंट आहे जो आपल्याला इथं शिकायचा आहे आत्ता आपल्याला की दुसरा एक्सपेरिमेंट आहे m = E/c². फेमस इक्वेशन. ज्यांना फिजिक्स माहीत नाही त्यांना सुद्धा हे माहिती. ज्यांना माहीत नाही फिजिक्स काय आहे इव्हन ज्यांना न्यूटनचे 3 लॉ माहीत नाही आहेत त्यांना हे माहीत असतं E = mc². बेस E = mc² माहिती आहे m = E/c². पण लोक काय म्हणतात फेमस E = mc². फेमस निम्म्यानं तर माहीत पण नाही आहे काय येते. आणि सेकंड पॉईंट फेमस इक्वेशन बरंच म्हणजे फलटनमध्ये तर बरंच फेमस इक्वेशन आहे E = mc². पण मी त्याला काय म्हणतो m = E/c². आता बरेच जण काय म्हणतात आय डोंट नो म्हणजे मला काय फरक पडत नाही. आता मी फिजिक्सचा आहे मी फिजिक्समधला आहे त्यामुळे मी हे जरा नीट शिकवणार. नीट म्हणजे थोडे नॉलेजसाठी सांगतो तुम्हाला मी कसं आहे नक्की काय आहे. m = E/c² मी का म्हणतो आहे इन्स्टेड ऑफ E = mc². तर आता आईन्स्टाईन काय म्हणले माहिती आहे का. आता एकदम जरा आपण नीट बघूयात. आईन्स्टाईन काय म्हणले माहिती आहे का. आपण आधी काय शिकलो आहे की मास अँड एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉईड. थेरम नाही का बघितलं आपण सायन्समध्ये 7वीत की एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉईड. इट कॅन चेंज फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. सेम लाईक मास कॅनॉट बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉईड बट इट कॅन चेंज फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. हे कधी बघितलं आपण 7वीत सायन्समध्ये 7th स्टँडर्डमध्ये. तर रिॲलिटीमध्ये मास काय हे मास आहे मी मास आहे काय मास. बेसिकली जे युनिवर्स आहे आपलं ते 2 सेक्शनमध्ये डिवाईड झाले. ते तुम्हाला आधी बी सांगितलं आहे मी की बेसिकली युनिवर्स इज डिवाइड इंटू 2 सेक्शन्स. आता 2 कुठले सेक्शन आहेत. पहिला सेक्शन हा आहे की जो आपल्याला दिसतो. कुठलं तुम्ही दिसताय मला मी तुम्हाला दिसतोय. तुमच्या हातात मोबाईल आहे माझ्या हातात ब्रेसलेट आहे माझ्या हातात मार्कर आहे. हे सगळे काय मास आहेत. हे सगळे ऑब्जेक्ट आहेत त्यांच्यामध्ये एक प्रॉपर्टी आहे कुठली मास. तुम्ही चार्ज घेतला तुम्ही एक इलेक्ट्रॉन घेतला तर इलेक्ट्रॉनमध्ये प्रॉपर्टी कुठली असते चार्जची. तुम्ही माणूस घेतला कुत्रं घेतलं झाड घेतलं फॅन घेतला TV घेतला बल्ब घेतला ह्या सगळ्यांमध्ये प्रॉपर्टी काय मास आहे त्यांना. प्रत्येक ऑब्जेक्टमध्ये एक प्रॉपर्टी आहे. इलेक्ट्रॉनमध्ये प्रॉपर्टी कुठली चार्ज. ऑब्जेक्टमध्ये कुठली मास आहे. मग युनिवर्समध्ये जेवढं तुम्ही बघताय त्या सगळ्या ऑब्जेक्टमध्ये प्रॉपर्टी कुठली आहे मास. आणि जे तुम्हाला दिसत नाही आहे ते काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. म्हणजे टोटल युनिवर्स इज मेड अप ऑफ 2 थिंग्स मास अँड एनर्जी. आणि आईन्स्टाईन काय म्हणले माहिती का दोन्ही इंटर रिलेटेड आहेत. मग आपण जे म्हणतो ना की मास इज डिफरंट एनर्जी इज डिफरंट सायंटिस्ट म्हणले ते एकच आहे. तुम्ही जे तुमचं वजन मोजता ना वजन बॉडीचं
ते मास नसते, ते एनर्जीच असते म्हणलं सायंटिस्ट. कोण म्हणले? आईन्स्टाईन. आता आईन्स्टाईनने असल्या गोष्टी मांडल्यात की तुम्ही काय म्हणणार सर एनर्जी का आपल्यात? आपण आता वजन काय घेतो 60 kg, आपण काय म्हणायचं 60 जूल म्हणायचं का? तसं नाही आहे. ते काय म्हणले की दोघं एकच आहेत, ते भाऊ-बहीण म्हणजे रामश्याम भाऊ-बहीण सॉरी जुडवा दोघं एकच आहेत, ते दिसायचं सेम, बिहेवियर सेम, फक्त दोघांचं नाव वेगळं आहे. ह्याला मास म्हणता, तुम्ही ह्याला एनर्जी म्हणता. आईन्स्टाईन काय म्हणले दोन्ही इंटररिलेटेड थिंग्स आहेत. तुम्ही कुठल्याही ऑब्जेक्टचं तुम्ही मास मेजर करत असाल, तुम्ही त्याचा मास नाही मेजर करता, तुम्ही काय मेजर करता? एनर्जी मेजर करता. आणि एनर्जी मास एकच आहे. हे कोणी सांगितले? आईन्स्टाईनने. असले आईन्स्टाईनचे वर्ड आहेत. आत्ता मी बोललो ते, परत आत्ता माहीत सांगितलेलं मी की टाईम फ्रेम ऑफ रेफरन्सवरती डिपेंड आहे. परत अजून काय सांगितलं मी की आईन्स्टाईनने काय सांगितलं की ग्रॅव्हिटीमुळे ते रोटेशन करत नाही, ते बेंट आल्यामुळे रोटेशन, म्हणजे असले त्यांनी घाणेरडे पॉईंट्स मांडले फिजिक्समध्ये. आणि त्या घाणेरडे पॉईंट्समध्ये बाकी सायंटिस्टला काय वाटलं की काहीतरी चुकतं आहे आपलं. त्यानुसार मग ह्यांना डोक्यावर जळवलं त्यांनी. आईन्स्टाईन इज व्हेरी ग्रेट मॅन, लयच भारी. त्यांनी मेन लॉमध्येच फॉल्ट काढलं त्यांनी, प्रत्येक लॉमध्ये. आता ह्यात पण फॉल्ट काढलं त्यांनी. ते काय म्हणले की मास आणि एनर्जी दोघं सेम आहेत आणि दोघं आपण तयार करू शकत नाही आणि डिस्ट्रॉय पण करू शकत नाही. हे कोणी सांगितले? आधीच्या सायंटिस्टने. न्यूटन काय म्हणले? आपण करू शकतो. न्यूटन म्हणले आपण मास पण क्रिएट करू शकतो आणि एनर्जी पण क्रिएट करू शकतो. कशी करायची? बाजारात आणायची का? तांदूळ आणले, गहू आणले, मग मिक्स करायचं आणि एनर्जी क्रिएट झाली. तसं नाही आहे. ते काय म्हणले माहिती आहे का की तुम्ही मासला एनर्जीमध्ये कन्वर्ट करू शकता आणि एनर्जीला मासमध्ये कन्वर्ट करू शकता. कसं? ते काय म्हणले माहिती आहे? सिम्पल एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. कार्बन घेतलं तुम्ही, कार्बन सी. तुम्ही कार्बनला हे खालून बर्निंग केलं, कार्बनचं काय होणार? आता केमिस्ट्रीला सेक्शन आहे बरं का. कार्बनला जर तुम्ही बर्निंग केलं तर कार्बनचं काय होतं? कार्बन डायऑक्साईड होतं ना. मला पण माहीत नाही बरं का, पण रिॲक्शन माहीत नाही मला. मी काय म्हणतो की कार्बनला जर तुम्ही बर्न केलं तर कार्बन इज कन्वर्टेड इंटू गॅस, एवढंच मला माहिती आहे. CO2 बनतो का काय बनतो? CO2च बनत असला आय थिंक, बरोबर आहे की. कार्बन जळतो म्हणजे ऑक्सिजन ना, CO2. बस CO2 म्हणू चला आपण. कार्बनला तुम्ही बर्न केलं, तो कशात झाला? CO2 झाला. आता बघा बरं झालं काय? तुम्ही आत्ता कार्बनला बघताय, तुम्ही आत्ता कार्बनला बघितलं, त्याला वजन आहे, त्याला काय? मास. तुम्ही त्याला पेटवलं, हे सगळं गायब झालं आणि त्याचा काय झाला? गॅस. दिसतंय का तुम्हाला? एनर्जी. झालं की संपला विषय, झाले की. ठीक आहे, मास इज कन्वर्टेड इंटू एनर्जी. उलटं होऊ शकतं की काय आरामात. फॉरवर्ड जर होऊ शकतं तर रिव्हर्स पण होऊ शकते. तुम्ही मासला एनर्जीमध्ये कन्वर्ट केलं. कार्बनला बर्न करा, हे कॅम्फर, कापूर आता सॉलिड स्टेटमध्ये तुम्ही त्याला वजन घेऊ शकता. तुम्ही त्याला पेटवलं की कापूर कशात जाणार? गॅसमध्ये जाणार. आफ्टर सम टाईम तुम्हाला कापूर दिसेल का? नाही दिसणार आहे. का नाही दिसणार? कारण अख्खा कापूर मी एनर्जीमध्ये कन्वर्ट केला. मग माझा हा क्वेश्चन आहे की माझ्या जर कार्बनचं मास 12 ग्रॅम असेल तर तुमचं काय म्हणणं आहे सर की कार्बन पेटवल्यानंतर हे 12 ग्रॅम निघून गेलं? नो, बिग नो. एक लक्षात ठेवा, अख्ख्या युनिवर्समध्ये एनर्जी आणि मास कधीच संपत नाही, कधीच. नेव्हर एव्हर. एनर्जी आणि मास हे नेहमी एकमेकामध्ये कन्वर्ट होत जातं, नेहमी. मी आत्ता काय म्हणलं तुम्हाला की इथं कार्बनचा पीस आहे जो मला दिसतोय, ज्याला मास आहे, मी मेजर केलं 12 ग्रॅम आहे, मी त्याला पेटवलं, तो गॅसमध्ये गेला, आता मला तो दिसत नाही आहे. मग असं त्याचा मिनिंग झालं का की 12 ग्रॅम माझं नष्ट झालं, फिनिश झालं? तुम्ही जो हा गॅस बघितला आहे ना, गॅस, त्या गॅसला परत मेजर करा. इट मेजर्स 12 ग्रॅम. आपला जो बघायचा पॉईंट ऑफ व्ह्यू तो चुकतोय. आत्ता आपल्याला दिसतंय, आपण मेजर केलं, नंतर तो गॅसमध्ये गेला तर आपल्याला काय वाटतं माहिती का? कापूर गायब झाला. गायब नाही होत बाळा. गायब झाल्या अवघड होईल की. नव्हतं कागद पेटवला आणि तो गायब झाला. गायब कधीच होत नाही. तो एनर्जीमध्ये कन्वर्ट झाला बाळा, हिट एनर्जीमध्ये. नीट बघा काय झालं. ह्याला पेटवलं, तो एनर्जीमध्ये कन्वर्ट झाला, हिट एनर्जी. कसले? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्समध्ये कन्वर्ट झाला. आता थोड्या वेळाने काय होईल? हवा लागेल, परत तो कंप्रेस होईल, अजून कुठल्या तरी एनर्जीमध्ये कन्वर्ट. म्हणजे देर इज कन्वर्जन ऑफ एनर्जी. सांगायचं पॉईंट काय मला की मास एनर्जी एनर्जी मासमध्ये काय दरवेळेस कन्वर्जन आहे. मी असं नाही म्हणू शकत की तुम्ही आत्ता हे जर 12 ग्रॅम आहे, मग हे जर 12 ग्रॅम नाही आहे, असं होऊ शकत नाही. हे कोणी सांगितलं? आईन्स्टाईनने. आणि सायंटिस्टला पण माहीत होतं बऱ्यापैकी, पण आईन्स्टाईनने जरा थोडं एक्सप्लेन केलं भारीतलं अजून. म्हणजे थोडे 1-2 पॉईंट एक्स्ट्रा सांगितले त्यांनी की दोघे इंटररिलेटेड थिंग्स आहेत आणि दोघं आपण काय करू शकतो? हे एक्सचेंज करू शकतो. आणि टोटल युनिवर्समध्ये लक्षात ठेवा, मास आणि एनर्जी आपण तयार करू शकत नाही आणि डिस्ट्रॉय पण करू शकत नाही, पण एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये काय होती? ती कन्वर्ट होते. बरेच एक्झाम्पल आहेत असे. म्हणजे एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला माहीत असेल, लहानपणी शिकला असेल. तुम्ही सायकल चालवता. आता सायकल चालवल्यानंतर काय होणार आहे? मस्क्युलर एनर्जी हिटमध्ये कन्वर्ट होणार, तुम्हाला घाम येणार.
परत हीटमध्ये कन्वर्ट होणार, परत अजून काय होणार, सायकल चालवतोय तुम्ही, सायकल पुढे जाणार, मेकॅनिकल एनर्जी, म्हणजे बरेच मेकॅनिकल एनर्जीमध्ये आता तुमचं चाक फिरतंय सायकलचं, आता चाक फिरलं की चाक तुमच्या रस्त्याला लागणार, मग रस्त्यामध्ये काय होणार, फ्रिक्शन लागणार, मग फ्रिक्शन लागलं की हीट एनर्जी प्रोड्यूस होणार, म्हणजे कंटिन्युअस चाललं हे कन्व्हर्जन. आणि अशी वेळ येत नाही की बाबा संपलं ते. सायकल तुम्ही चालवायचं थांबला, तुमची एनर्जी संपली, तसं कधीच होत नाही. एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होते. सायकल चालवताय, पेडलिंगचा आवाज आला, साऊंड एनर्जी, म्हणजे कंटिन्युअस देअर इज कन्व्हर्जन ऑफ एनर्जी. मग सायंटिस्टने काय सांगितलं आईन्स्टाईन इक्वेशनमध्ये, हे त्यांनी एक रिलेशनशिप मांडलं कोणामध्ये, मास अँड एनर्जी इक्विव्हॅलन्स. तुमचं केमिस्ट्रीमध्ये झालं असेल, मास अँड एनर्जी इक्विव्हॅलन्स. तर आता हे इक्वेशन मी जरा तुम्हाला एक्सप्लेन करतो. एक साधं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, पटणार नाही पण बघा. तुम्ही एक घड्याळ घेतलं, स्टॉपवॉच, बघा स्टॉपवॉच, हा रेस्टमध्ये वरती चावी, त्याला चावी वरती, बघा मी काय म्हणतो, ही चावी फिरवली आणि सोडून दिली. हे कसलं वॉच आहे माहिती आहे का, नाही का आपलं, आपण नाही का बाहुलीला लहानपणी ती लहान मुलांचं खेळणं, त्याला चावी फिरवतो आपण, मग सोडून देतो की ते पळतं, मग ते तसलं आहे ते वॉच, तसलं स्मार्ट वॉच आहे. आता आत काय मिनिट हँड आहे, आता मी चावी फिरवणार अशी आणि सोडून देणार, काय होणार सोडून दिल्यानंतर, हा मिनिट काटा किंवा सेकंड काटा, काही म्हणा, कुठलाही काटा, तो काय करणार, रिव्हॉल्युशन करणार सर्कलमध्ये. कधी पण रिव्हॉल्युशन करणार, जोपर्यंत हे वरचं आहे ना ते स्टेबल होत नाही तोपर्यंत आपलं फिरवतोय ते. इथं काहीच करत नाही आहे मी, दोन्ही सेम स्टॉप वॉच आहेत, हा रेस्टमध्ये, हा फक्त मोशनमध्ये. मोशन का म्हणलं मी, कारण हा मिनिट हँड मूव्ह होतोय, हे पण वरचं आहे ते मूव्ह होतंय, त्यामुळे मी काय म्हणलं, इट इज इन मोशन. आईन्स्टाईन काय म्हणले माहिती आहे का, मला सांगा ह्या दोघांचं मास किती आहे, टेल मी द मास ऑफ टू सबस्टन्स. आईन्स्टाईनने क्वेश्चन विचारला असेल सायंटिस्ट लोकांना, की दोन स्टॉप वॉच आहेत, दोघांचं मटेरियल सेम आहे, दोघांचं सगळं सेम आहे, काहीच फरक नाही आहे दोघांमध्ये, फक्त डिफरन्स काय आहे की ह्या रेस्टमध्ये आणि ह्याला फक्त तुम्ही चावी दिली, हा मिनिट हँड कंटिन्युअसली हलतोय, वरचं पण कंटिन्युअसली हलतोय, तर सायंटिस्ट म्हणले दोघांचं मास मेजर करा. आता तुम्ही काय म्हणणार, सर काय बोलताय सर, म्हणजे तुम्ही हा मार्कर घेतला, दुसरा फक्त तुम्ही फिरवतोय, सेमच असणार की मास, तोच मार्कर, तेच टोपन, तेच मटेरियल, तेच शाई, दुसरं काय आहे, दोघांचं मास काय असणार आहे, सेम असणार आहे. सायंटिस्ट आईन्स्टाईन म्हणले नाही, दोघांचं मास वेगळं आहे. आता असं जर कोणी सांगितलं तर सायंटिस्ट काय म्हणणार, आपण वेडं. पुढचे 100 सायंटिस्ट काय म्हणणार, आपण मूर्ख आहे, हा एकटा शहाणा का, त्याच्यावर डाऊट येणार ना. त्या 100 सायंटिस्टने मग एक्सपेरिमेंट केले आणि त्याने एक्सपेरिमेंट केलं, त्यांना काय कळलं की हे बरोबर आहे. मग 100 सायंटिस्ट चुकले आणि एक बरोबर आला, त्यामुळे मोठं कोण झालं, आणि त्यामुळे ह्या माणसाला मानतो. आईन्स्टाईनचे 2-3च एक्सपेरिमेंट आहेत, पण ते असे आहेत ना की पुढच्या सायंटिस्टला पटलेच नाहीत, पण एक्सपेरिमेंटली त्यांनी प्रूव्ह केलं की हे बरोबर आहे, त्यामुळे ह्यांना डोक्यावर चढवले. त्यामुळे हे कोण आहेत, बाप आहेत सगळ्यांचे. तसं बाप कोण आहे, न्यूटन आहे सगळ्यात मेन, शोध जास्त त्यांनी लावलेत. तर ते जाऊ द्या बाप बीप, ते आपलं काय करायचं कोण आहे, तर त्यामुळे ह्यांना मानतात, ते सांगायचं पण मला. तर आता तुम्ही मला विचारायचं सर हे कसं काय, ह्याचं मास जास्त आणि ह्याचं मास कमी, हाऊ इट हॅपन्स. ते एक सिम्पल लॉजिक आहे, मला सांगा. आता मी तुम्हाला विचारलं की माझं मास किती आहे, माझा मास किती, तुम्ही काय म्हणणार, सर तुमचं अख्खंच मास की. आता तुमच्यात कोण कोण आलं, तुमचा हँड आला, तुमचा हाताचं वजन, तुमचे डोळे, तुमचा कान, तुमचा पाय, म्हणजे सगळंच आली की, तुमची लिव्हर, तुमचं स्टमक, तुमचं इंटेस्टाईन, म्हणजे माझं वजन म्हणजे कोणाचं वजन बाळा, सगळंच की. आपल्या बॉडीमध्ये जेवढं आहे, हात, पाय, लिव्हर, किडनी, स्टमक, पँक्रियाज, म्हणजे जेवढं आहेत त्या सगळ्यांचं तुम्ही वजन करा, त्या सगळ्यांची ॲडिशन करा, म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे, मास ऑफ मयूर सर. लहान मुलांचा प्रश्न, म्हणजे लहान मुलाला जर विचारलं तर तूच सांगेल आन्सर तो. इथे पण तेच आहे. मग मी जर तुम्हाला म्हणलं की मला सांगा या स्टॉप वॉचचं मास किती आहे, वजन किती आहे, मग तुम्ही काय म्हणणार, सर ह्या दोघांची ॲडिशन, हे पाय ह्या दोघांचं वजन बघा, हे सर्कल आहे त्याचं वजन बघा, आज जो मिनिट हँड आहे त्याचं वजन बघा, ही चावी आहे त्याचं वजन बघा आणि कॅल्क्युलेट करा. थोडक्यात काय, मास इज इक्वल टू मास ऑफ ऑल द कॉम्पोनंट्स, मास ऑफ ऑल द कॉम्पोनंट्स. इथं काय तेच की बाळा, दोघांमध्ये काय डिफरन्स आहे, मास ऑफ ऑल दी कॉम्पोनंट. पण हे कॉमन सेन्सचा प्रश्न झाला. मग सायंटिस्टने तेच केलं, ते काय म्हणले, हे बरोबर आहे की मग दोघांचं तेच करायचं. अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणले दिस इज रॉंग. का रॉंग आहे माहिती आहे का, या सांगतो. दोघांमध्ये डिफरन्स काय आहे, हा रेस्टमध्ये आणि हा मोशनमध्ये. मग काय होणार आहे, काय होणार माहिती आहे तुम्हाला, मी चावी फिरवली, आता चावी फिरवल्यानंतर त्यामध्ये कुठली एनर्जी आली, पोटॅन्शियल एनर्जी, पोटॅन्शियल ॲबिलिटी आली ना, पोटॅन्शियल एनर्जी. आता या चावीमुळे हा मिनिट हँड फिरतोय, कसली एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी. आता हा मिनिट हँड फिरल्यामुळे मिनिट हँडच्या आतमध्ये वायरिंग असतं ना काहीतरी, तसं नसतं का मेकॅनिकलमधलं, ते असतं स्क्रू असतात बघा असं,
ते एकमेकावरती घर्षण करण्यासाठी असं काय म्हणतात काहीतरी म्हणतात ना असं ते फिरत नाही का ते एकमेकात अडकण्यासाठी. तर ह्या मिनिट हँडच्या मोशनमुळे हे फिरणार. मग हे फिरल्यावर काय प्रोड्यूस होणार हीट एनर्जी. बघा कसं आहे आईन्स्टाईनचं डोकं बघा आहे. आईन्स्टाईन काय म्हणले की कुठलाही ऑब्जेक्ट जर मोशनमध्ये असेल तर इट पॉझेसेस एनर्जी. तुम्ही चावी फिरवली, चावीत कुठली आली पोटेन्शियल एनर्जी. तुम्ही मिनिट हँड फिरवला, कुठली आली कायनेटिक एनर्जी. मिनिट हँडच्या रोटेशनमुळे मिनिट हँडच्या मागे जे तुम्ही लावले ना सेटिंग लावली आहे ना तर असं होणार आहे हे फिरणार. तर कुठली आली हीट एनर्जी आली. मग आता ते काय म्हणले माहिती आहे का, तुमचं जे पलीकडचं घड्याळ आहे ना त्याचं तुम्ही मास काढलं, त्याचं मास, तर मासचा फॉर्म्युला काय माहिती आहे का, मास ऑफ कॉम्पोनंट तुमचं ते तर बरोबर आहे की प्लस मास एक्स्ट्रा. एक्स्ट्रावालं मास आहे कुणामध्ये, कुणी सांगितलं, अल्बर्ट आईन्स्टाईनने. म्हणजे या घड्याळ्यात फॉर्म्युला काय लागणार, हा लागणार. पण या घड्याळ्यात फॉर्म्युला काय लागणार माहिती का, हा प्लस एक्स्ट्रा मास. सायंटिस्ट म्हणले कुठलं एक्स्ट्रा मास, विच वन. तर अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणले की कुठल्याही ऑब्जेक्टमध्ये किंवा कुठलाही ऑब्जेक्ट जर मोशनमध्ये असेल तर त्यातलं थोडंफार मास हे एनर्जीमध्ये कन्वर्ट होतं. थोडंफार मास एनर्जीमध्ये कन्वर्ट होणार. म्हणजे तुम्ही जर मेजरमेंट केलं ना तर ह्याचं मास समजा भरलं 2 kg, अंदाज लावा आपण. तुम्ही काय म्हणताय सर की ह्याचं मास वेगळे, मग ह्याचं मास किती असेल 5 kg का, तसं नसते बाळा, एवढा नाही मोठा डिफरन्स. आईन्स्टाईन काय म्हणले ह्याचं 2 आहे ना, ह्याचं पण 2च आहे, पण फरक किती आहे माहिती आहे का, एवढ्याचा फरक आहे. आणि हा फरक कुठे गेला माहिती आहे का, तुम्ही हसाल की तुम्ही म्हणता सर काय आहे 0.00001, हे काहीच नाही, महत्त्वाचं आहे ते. आईन्स्टाईन म्हणले ते महत्त्वाचं आहे. एक ऑब्जेक्ट रेस्टमध्ये, एक ऑब्जेक्ट मोशनमध्ये. आईन्स्टाईन काय म्हणले, जो रेस्टमध्ये त्याचा मास कसं काढणार तुम्ही, मास ऑफ ऑल द कॉम्पोनंट्स. जो मोशनमध्ये त्याचा मास कसं काढणार, मास ऑफ ऑल द कॉम्पोनंट्स तर आहेच, प्लस जे कॉम्पोनंट्स रोटेट करतायत त्यांच्यामध्ये जी एनर्जी आहे ती एनर्जी कशात कन्वर्ट होतीये, मासमध्ये. कशी होतीये, या फॉर्म्युल्याने. म्हणजे इथं जी एम लिहिले ना मी, ते एम काय माहिती का, एम एक्स्ट्रा, एक्स्ट्रा मास. देअरफॉर ह्या घड्याळामधून जे एक्स्ट्रा मास आहे एम एक्स्ट्रा इज इक्वल टू, कसं काढणार तुम्ही, पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, हीट एनर्जी, सगळ्यांचे ॲडिशन करा. अल्बर्ट आईन्स्टाईन काय म्हणले माहिती का, डिवाइड बाय स्पीड ऑफ लाईटचा स्क्वेअर करा, त्यांनी डिवाइड करा. मग मला एक गोष्ट सांगा की स्पीड ऑफ लाईट किती आहे, 3 × 10⁸, त्याचा स्क्वेअर केल्यावर किती येणार, 9 × 10⁻16. ती व्हॅल्यू अजून मोठी झाली. मग मला सांगा ही एनर्जी किती असू शकते जास्तीत जास्त, 0.2 जूल. त्याला तुम्ही कितीने डिवाइड करताय, 9 × 10⁻18. मी ही व्हॅल्यू किती लहान असेल, खूप लहान असणार आहे, 0. एवढे 0 देणार तुम्ही, खूप 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 खूप, आणि तेवढे 1. ते झालं एक्स्ट्रा मास. आणि कुठल्याही ऑब्जेक्टमध्ये हा डिफरन्स आहे आईन्स्टाईनमध्ये. हे जर मास आहे 2 kg, तर जे मोशनमध्ये आहे त्याचं मास किती आहे, 2.0000001 kg. हे सांगितलं अल्बर्ट आईन्स्टाईनने, त्यामुळे डोकं फिरलं माणसांचं. मग अल्बर्ट आईन्स्टाईन काय म्हणले माहिती आहे का, की कुठल्याही ऑब्जेक्टचं तुम्ही मास नाही मेजर करत, तुम्ही त्याची एनर्जी मेजर करताय. तुम्ही आत्ता काय केलं माहिती आहे का, ह्या ऑब्जेक्टचं मास नाही मेजर केलं, तुम्ही त्याची एनर्जी मेजर केली. फक्त सगळे कॉम्पोनंट्स रेस्टमध्ये आहेत त्यामुळे तुम्ही एनर्जी कॅल्क्युलेट करत नाही, एम एक्स्ट्रा कॅल्क्युलेट करत नाही आहे. इथं मोशनमध्ये आहे त्यामुळे तुम्ही कॅल्क्युलेट काय करता, एम एक्स्ट्रा. दोन्ही केसमध्ये यू आर मेजरिंग एनर्जी नॉट मास. आणि आपल्याला कधी सांगितलं आहे कुणी, 5वीपासून आपल्याला एकच गोष्ट माहिती आहे, आपण मेजर काय करतो, वजन. आत्तासुद्धा माझं वजन आपण मेजर करतो, पण रिॲलिटीमध्ये आईन्स्टाईन काय म्हणले की तुम्ही वजन नाही मेजर करत, तुम्ही काय करताय, एनर्जी मेजर करताय. सो हा जो मोठा डिफरन्स सांगितला की जो सायंटिस्टला पटला नाही, त्यामुळे यांना डोक्यावर सोडवलं. आणि इक्वेशन बरोबर आहे. कुठल्याही ऑब्जेक्टचं एक्स्ट्रा मास काढायचं असेल तर त्या ऑब्जेक्टमधली एनर्जी घ्या आणि त्या एनर्जीला स्पीड ऑफ लाईटच्या स्क्वेअरने काय करा, डिवाइड करा. आणि हे डिवाइड केल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे, एक्स्ट्रा मास पोजेस्ड इन दॅट ऑब्जेक्ट. आणि ते किती आहे, 0.0000 आय डोंट नो कितीपर्यंत, 1 ग्रॅम, किती kg बसेल ते. गॉट इट. थोडक्यात सांगायचं काय होतं माहिती का अल्बर्ट आईन्स्टाईनला, की दिस एक्स्ट्रा मास इज कन्वर्टेड इन टू एनर्जी किंवा एनर्जी इज कन्वर्टेड इन टू दिस एक्स्ट्रा मास. आपण आत्ता काय केलं, ही पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, ही काय एनर्जी त्याच्यात कन्वर्ट केली एक्स्ट्रा मासमध्ये. आणि ते एक्स्ट्रा मास मी ह्यात ॲड केले आणि काय घेतले मी, मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट. एनर्जी आणि मासचं काय झालं आहे, इक्वॅलन्स झाले. आणि त्यामुळे मी हा फॉर्म्युला लिहिला आहे इन्स्टेड ऑफ दिस फॉर्म्युला. तर रिॲलिटीमध्ये फॉर्म्युला हा आहे सायंटिस्टने डिराईव्ह केलेला. एक्स्ट्रा मास पोजेस्ड इन द ऑब्जेक्ट इज इक्वल टू त्या ऑब्जेक्टमधली एनर्जी डिवाइड बाय स्पीड ऑफ लाईट. आला का फील आला का फील. ह्या इक्वेशनवरनं काय कळते, मासला एनर्जीत केलं नाही, एनर्जीतला मासमध्ये केलं.
एनर्जीला स्पीड ऑफ लाईटने डिवाइड करा, तुम्हाला काय मिळणार आहे? एक्स्ट्रा मास पॉझेस इन दॅट ऑब्जेक्ट. आणि सगळ्यात मेन इक्वेशन हेच आहे. लोकांनी काय केलं, त्याला तिकडे घेऊन गेले, हे इक्वेशन आणलं इक्वल टू MC स्क्वेअर, त्याला फेमस केलं. बोथ दोन्ही एकच आहे, पण डेरिवेशनमध्ये आहे ना इक्वेशन, एक्सप्लेनेशन पण त्याच इक्वेशनचं आहे. तर एक मी डेमो दिलं तुम्हाला, हा डेमो सांगितलं थोडक्यात. आता ह्याच्यावरती जास्त नका विचार करू की सर हे कसं आलं, कुठनं आलं, क्रॅक होईल लोक. अजून एक गोष्ट सांगू का, अजून काय म्हणले माहिती आहे का सायंटिस्ट? तुम्ही बॅटरी घेतली, बघा मी काय म्हणते, अल्बर्ट आइन्स्टाईन, बॅटरी घेतली, तुम्ही बॅटरीचं मास मेजर करा, किती भरलं समजा, हेच घेऊ आपण 2 kg भरलं. आता बॅटरीत काय काय आहे? बॅटरीत तुमचा सेल आहे, सेलमध्ये कुठली एनर्जी? केमिकल एनर्जी. आता तुम्ही बॅटरी ऑन केली, आता बॅटरी ऑन केल्यावर काय होणार? लाईट बाहेर पडणार. लाईट म्हणजेच काय? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, म्हणजेच काय? एनर्जी. मला सांगा आता ह्या बॅटरीचं वजन किती असणार? कमी. किती? हे असं सांगितलं, सायंटिस्ट काय म्हणले, ह्या डोक्यात फरक पडला. हा काय म्हणतोय, हे मार्कर आहे. हां, तुम्ही ह्यात समजा बॅटरी लावली, तुम्ही ह्याचं मेजर केलं, तुम्ही बॅटरी ऑन केली. तसं अल्बर्ट आइन्स्टाईन काय म्हणले माहिती आहे का, की जसा टाईम वाढत जाईल तसं मास कमी होणार. बरोबर आहे की? तुम्ही ह्या बॅटरीचा मास बघताय, म्हणजे काय बघताय तुम्ही? बॅटरीच्या सगळ्या कॉम्पोनंटचा मास प्लस बॅटरीच्या आतमध्ये जी बॅटरी आहे, सेलच्या आतमध्ये काय? केमिकल्स आहेत, केमिकल एनर्जी क्रिएट असते, हे तुम्ही सगळं मेजर करताय. पण तुम्ही जेव्हा बॅटरी ऑन केली तेव्हा हळूहळू काय होणार? ह्यातले सेल संपत जाणार. सेल संपतात म्हणजे मास काय होणार? कमी होणार. मास कमी होणार म्हणजे गायब होणार का? मास एनर्जीमध्ये कन्वर्ट होणार आणि ती एनर्जी बाहेर पडते बघा कंटिन्युअसली. तुम्ही जर मेजर केलं तर तुमचा मास बसणार 1.999 kg. आणि आपल्याला काय शिकवलं नाही माहिती का लहानपणापासून हे? कारण हे बघा ना, खूप लहान व्हॅल्यू आहे, त्याचं काय करणार आपण इथं फिजिक्समध्ये काय करतो? 0.1ला निग्लेक्ट करतो. जाऊ द्या, म्हणजे तुमचा आन्सर समजा किती आहे? एवढं आलं, 2.01 kg, आणि माझं समजा 2 kg आलं, तर मी काय म्हणतो? चालते, काय प्रॉब्लेम नाही, चलेगा, दौडेगा, चलो चालते, काय समय 2 आलं ना सेम. हे तर अजून लहान आहे, 0.00001 kg. मग त्यामुळे आपल्या थेरीमध्ये टाकलं नाही आहे आणि त्याचा स्टडी नाही करू शकत, ते खूप घाणेरडे आहे. म्हणजे त्याचं कॅल्क्युलेशन कसं करणार तुम्ही? मी तुम्हाला समजा मी असं सांगितलं, तुम्ही काय म्हणणार? सर काढून टाका की, कशाला हे पण काढा आणि हे पण काढा, आणि काय फरक पडणार नाही, 2 करून टाका फायनल. एवढं कधी सोडत बसणार? 0 लिहिणार कधी 0? म्हणजे नंबर खूप बारका आहे. पण आइन्स्टाईन म्हणले असू द्या, नंबर बारका असू द्या, पण इम्पॉर्टन्स खूप मोठं आहे. तर हे खूप, आणि काय इम्पॉर्टन्स मोठं आहे माहिती आहे का? तर तुमचे जे ॲटम बॉम्ब, तुम्ही आता फटाकडा बनवता ना, फटाके, दिवाळीतले फटाके, न्यूक्लिअर बॉम्ब, न्यूक्लिअर फिशन, न्यूक्लिअर फ्युजन, अमेरिकेने जो बॉम्ब टाकलेला जपानवरती, आठवत आहे ना? अजून तिथं रेडिएशन क्रिएट होत आहेत, ते आपण नंतर बघूयात. जो बॉम्ब टाकलेला ना बॉम्ब, त्याच्यावरती डिपेंड आहे ह्या इक्वेशनवरती. E=mc² मध्ये तुमच्या बॉम्बचा तुमचा जो बॉम्ब आहे ना, जर मास टाका किती आहे? 1 kg, आणि त्याला तुमच्या स्पीड ऑफ लाईटने मल्टिप्लाय करा, तेवढ्या अमाऊंट ऑफ एनर्जी लिबरेट होती. खूप भारीतलं इक्वेशन आहे. आता जे न्यूक्लिअर बॉम्ब, ॲटम बॉम्ब, फटाके जे बनतात, त्यात जो फॉर्म्युला वापरला आहे तो हा आहे, E=mc². काय होतं त्यात? तुम्ही दिवाळीत फटाके जेव्हा उडवता, काय होतं काय नक्की? तुम्ही ऑब्झर्व केलं कधी? तुम्ही फटाका लावता, असा पेटवता, आणि आफ्टर सम टाईम ते उडून निघून जातं. दिसतं का तुम्हाला कुठं काय? ते हे दिसतात बघा, ते धागे दिसतात. गेलं कुठं सगळं? ते मासला एनर्जीत कन्वर्ट केलं त्यांनी. आणि कुठल्या एनर्जीत कन्वर्ट केलं? हीट. गरम होतं माहिती आहे ना फटाका पेटवल्यानंतर. अजून काय? आवाज येतो, साऊंड एनर्जी. अजून काय होतं? वास येतो, पण वासाला आपण एनर्जी नाही म्हणत, मोस्टली साऊंड अँड हीट. तुम्ही जो ॲटम बॉम्ब पेटवता, जो मोठा असतो ॲटम बॉम्ब नसतो, तो पॅक बांधलेला असतं बघा, त्यातलं आतलं जे मास आहे ते तुम्ही पेटवता, आणि ते मास कशात कन्वर्ट होते? एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. आणि ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी. आवाज बघा किती येतो जोरात ॲटम बॉम्बचा फुटल्यावर दिवाळीत. ते जे मास आहे तुम्ही एनर्जीमध्ये कन्वर्ट करताय. आणि कसं करताय? बाय मल्टिप्लाईंग इट्स स्पीड ऑफ लाईटने. मग ती किती व्हॅल्यू झाली बघा, मोठी. आणि त्याच्याच बेसिसवरती लोकांनी ॲटम बॉम्ब, न्यूक्लिअर बॉम्ब, न्यूक्लिअर फिशन, म्हणजे वेगवेगळे जे म्हणजे पुढचे जे शोध आहेत लावलेले, ते सगळे ह्याच्यावरती लावलेत की कुठल्याही मासला तुम्ही एनर्जीमध्ये कन्वर्ट करू शकता. आणि तेच न्यूक्लिअर बॉम्ब आणि ॲटम बॉम्ब त्यामुळे त्यांनी बनवलेत ते, आणि ते घातक आहे जरा थोडक्यात. पण इक्वेशन खूप महत्त्वाचं आहे, E=mc². सांगायचा पॉईंट काय मला, की आइन्स्टाईन गिव्स द रिलेशनशिप बिटवीन मास अँड एनर्जी, मास एनर्जी इक्विव्हलन्स. मला माहीत पाहिजे रे काय नक्की ते, फील आला पाहिजे. नुसतं E=mc² म्हणतोय मी, आणि मी तुम्हाला म्हणलं की मासला एनर्जीत कन्वर्ट केला, कसं केलं कन्वर्ट? काय संबंध? तर एम म्हणजे काय माहिती आहे का? एक्स्ट्रा मास. नुसतं एम म्हणू नका, एक्स्ट्रा मास आहे ते. आणि ते एक्स्ट्रा मास कसं काढलं तुम्ही? त्या ऑब्जेक्टमधली जेवढी एनर्जी आहे त्या एनर्जीला स्पीड ऑफ लाईटने डिवाइड करा, मग तुम्हाला जी मिळेल ते काय असणार आहे? एक्स्ट्रा मास. मग त्या एक्स्ट्रा मासला तुम्ही मास ऑफ ऑल द कॉम्पोनंट्समध्ये ॲड करा, तुम्हाला काय मिळणार आहे? मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट. सो दिस थिंग इज कॉल्ड ॲज आइन्स्टाईन्स इक्वेशन.
गॉट इट. आता अजून खेळ एक मोठा डिटेलमधला. ह्याला काय म्हणतो माहिती का तुम्ही? ह्याला काय म्हणतो माहिती का आपण? रेस्ट मास. त्यात पण गेम आहे बाबा. सायंटिस्ट त्यात बी अजून त्यात पण ते आत गेले. अल्बर्ट आइन्स्टाईन ते काय म्हणले माहिती का? मास जर रनिंगमध्ये असेल तर कमी असते वजन, काय नाही जास्त असते वजन, आणि मास जर रेस्टमध्ये असेल तर वजन कमी असते काही. तुम्ही ते बी त्यांनी मांडलं, रेस्ट मास आणि मोशन मास. आपल्याला नाही कळणार ते. फक्त एक लक्षात ठेवा की ते एम काय वापरले मी? रेस्ट मास. मी आत्ता हा मार्कर मी जर टेबलवरती ठेवला आणि मेजरमेंट केलं तर रेस्ट मास. ह्याला फेकलं आणि मेजर केलं तर मोशनमधलं मास. पण ते आपण एवढं डिटेलमध्ये नको जायला, आपलं एवढं बघूयात. एम काय? एक्स्ट्रावाला मास. पण ते कसलं आहे? रेस्टमधलं. एनर्जी आणि स्पीड ऑफ लाईटचा स्क्वेअर. अँड दिस इज कॉल्ड ॲज आइन्स्टाईन इक्वेशन विच गिव्स द रिलेशनशिप बिटवीन मास अँड एनर्जी. तर आपल्याला काय फायदा आहेत? आपल्याला काय फायदा आहे? हे खूप डिटेलमधलं आहे बरं का. मी तुम्हाला फक्त 0.1% सांगितलं आहे. हे खूप डिटेलमधलं आहे. पण हे पण थोडंफार म्हणजे माहीत पाहिजे, थोडंफार जास्त नको आहे. जास्त पण डिटेल नको जायला, आपलं पोर्शन राहील. तर आता हे तर झालं इक्वेशन. पण आता इथं जर आपण जरा वेगळं इक्वेशन बघूयात की अल्बर्ट आइन्स्टाईन काय म्हणले माहिती आहे का? की तुम्ही बघा मी काय म्हणते, तुम्ही कुठलाही न्यूक्लियस बनवलं तर न्यूक्लियस कसं बनतं? विथ द हेल्प ऑफ न्यूक्लियॉन्स. म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स वरून तुमचं काय मिळणार आहे? एलिमेंट मिळणार आहे. ॲटॉमिक मास ए झेड. हे कोणी सांगितलं? अल्बर्ट आइन्स्टाईन. रेग्युलर. अरे कुठलाही न्यूक्लियस कसा बनतो? एलिमेंट न्यूक्लियस कसा बनतो? काय काय पाहिजे? प्रोटॉन पाहिजे, न्यूट्रॉन पाहिजे, आणि तुमचं झालं एलिमेंट एक्स, ॲटॉमिक मास ए आणि ॲटॉमिक नंबर किती आहे? झेड. मग अल्बर्ट आइन्स्टाईन काय म्हणले माहिती आहे का? ह्या थेरीनुसार अल्बर्ट आइन्स्टाईन ते म्हणले की तुम्ही जर चेक केलं, काय चेक केलं? ह्याचं मास समजा किती आहे? 1 kg. ह्याचं मास चेक केलं समजा किती आहे? 1 kg. आणि नंतर हे जर चेक केलं तुम्ही तर 2 kg भरते, सॉरी 3 kg भरते. ऐसा कैसे हुआ? सॉरी 3 kg नाही, 3 kg नाही, सॉरी या 2 ना, 1 धर 1. ऐसा कैसे हुआ? अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणले असं होतंय की प्रोटॉनचं मास काढा, कागदावरती लिहा, न्यूट्रॉनचं मास काढा, कागदावरती लिहा, दोघांना ॲड करा, तुमचा एक ॲटम मिळेल, एक ॲटम क्रिएट होईल की ज्यामध्ये काय? प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. त्या ॲटमचं मास चेक करायचं, 1 kg भरतं आहे. असं कसं होईल? ह्याचं तुम्ही 1 kg घेताय, ह्याचं तुम्ही 1 kg घेताय, आणि तुम्हाला फायनल 2 kg मिळायला पाहिजे. मिळतंय किती? 1 kg. अरे मग 1 kg गेलं कुठं? एनर्जी. की आत्ता सांगितलेलं मी, एक्स्ट्रा एनर्जी. 2 ऑब्जेक्टला ॲड करा, एक ॲटम मिळेल, आणि राहिलेल्या मास काय केलं? आता तेच केलं की बाळा मी. मागच्या इक्वेशन मी काय सांगितलं? मी मासला एनर्जीत कन्वर्ट करा, एनर्जीला मास मिळेल. आता काय तेच झालंय. ह्या दोघांची ॲडिशन किती आहे? 2 kg. इथे किती आहे? 1 kg. मग 1 kg गेलं कुठे? एनर्जीमध्ये. मास इज कन्वर्टेड इन टू एनर्जी. हे कोणी सांगितलं? आइन्स्टाईनने. आणि हे प्रूव्ह झालंय. तुम्ही पण करू शकता. तुम्हाला प्रोटॉन दिला, तुम्हाला न्यूट्रॉन दिला, तुम्ही मास मेजर करा, तुम्ही एक एलिमेंट क्रिएट करा, त्या एलिमेंटचं मास मेजर करा, ऑटोमॅटिकली तुम्हाला कळेल की देर इज मास डिफेक्ट. आता जो फॉर्म्युला लिहिणार आहे मी, इज इक्वल टू mc². त्यात इज इक्वल टू मी असं लिहिलं तर चालेल का? चालतंय की. ह्याला काय म्हणतो माहिती का आपण? मास डिफेक्ट. झालं आहे केमिस्ट्रीमध्ये मास डिफेक्ट. ह्याला काय नाव आहे माहिती का? बाइंडिंग एनर्जी. तेच की ही जी एनर्जी आहे ना त्याला म्हणतो बाइंडिंग एनर्जी. स्पेशल नाव दिलं आहे बाइंडिंग एनर्जी. हाऊ टू फाइंड डेल्टा एम? डेल्टा एम इज कॉल्ड एज मास डिफेक्ट. कसं काढायचं माहिती आहे का? ह्याला काय म्हणतो आपण? रिॲक्टंट. ह्याला काय म्हणणार? प्रोडक्ट. मग मला सांगा दोघांमध्ये मास कोणाच जास्त आहे? ह्या दोघांचं मास जास्त आहे ना. मी काय करणार माहिती का? झेड टाइम्स मास ऑफ प्रोटॉन प्लस झेड टाइम्स, एक मिनटं, ए मायनस झेड टाइम्स मास ऑफ न्यूट्रॉन, त्यातनं मायनस करा मास ऑफ एक्स. यू विल गेट मास डिफेक्ट. काय केलं आहे मी हे सर? काय केलं तुम्ही सर? काहीच केलं नाही मी. वजाबाकी केली, एक्स्ट्रा मास काढले. हे काय मास डिफेक्ट म्हणजे काय? एक्स्ट्रा मास. ते मास काढलेलं एम एक्स्ट्रा. एम एक्स्ट्रालाच काय म्हणतो माहिती का? डेल्टा एम म्हणजे काय? एक्स्ट्रा मास. मास डिफेक्ट. डिफेक्ट झाला ना बाळा. 1 kg 1 kg 2 kg पाहिजे, ते 1च kg आहे. मग मी काय केलं माहिती का? 1 + 1 2 आणि 2 मधनं 1 मायनस केलं, तेच केलं. हे काय? झेड ॲटॉमिक नंबर. मग तुमच्याकडे किती आहेत प्रोटॉन्स? 1 2 3. इथं पुट करा 3 प्रोटॉन्स, आणि एका प्रोटॉनचा मास काढा किती आहे? झेड इंटू MP प्लस ए मायनस झेड काय? नंबर ऑफ न्यूट्रॉन्स मल्टिप्लाय बाय मास ऑफ 1 न्यूट्रॉन.
मी तुम्हाला काढताय काय थोडक्यात मास काढताय रे बाळा. प्रोटॉनचं मास हे काय ZMP, प्रोटॉनचं मास हे काय मास ऑफ न्यूट्रॉन हे काय हे इथलं. त्यातनं मायनस काय करताय तुम्ही मास ऑफ एलिमेंट एक्स. एक्समध्ये सगळंच बघा ना तुम्ही काय काय दिलं इथे. न्यूट्रॉनचं इलेक्ट्रॉन सगळंच करा, हे ॲडिशन करा. हे काढल्यानंतर जे तुम्हाला एक्स्ट्रा मास मिळतंय ना ते एक्स्ट्रा मास असंच कन्वर्ट होते एनर्जीमध्ये. त्याला एक स्पेशल नाव दिलं आहे बाइंडिंग एनर्जी. आणि डेल्टा एम इज कॉल्ड एज मास डिफेक्ट. मला सांगा की या डेल्टा एमला जर एनर्जीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर एक फेमस रिलेशनशिप आहे की E इज इक्वल टू डेल्टा एम मल्टिप्लाय बाय 931.5 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. त्याला बॉक्स करा. आता मासला एनर्जीत कन्वर्ट केलं ना तुम्ही, काय एनर्जी आली की इथल्या मासला एनर्जीत कन्वर्ट केलं तुम्ही. आता एनर्जी युनिट काय पाहिजे, जूल पाहिजे ना. सायंटिस्ट म्हणले मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट आहे, कारण मोठं आहे ना, जास्त एनर्जी आहे मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. मग या डेल्टा एमला जर तुम्हाला एनर्जीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मल्टिप्लाय बाय 931.5 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. हे तुमचं केमिस्ट्रीमध्ये झालं आहे. अँड दिस इक्वेशन इज कॉल्ड ॲज आईन्स्टाईन मास एनर्जी इक्विव्हॅलन्स. की जे एक्स्ट्रा मास क्रिएट झालं आहे दॅट एक्स्ट्रा मास इज कन्वर्टेड इंटू एनर्जी. आणि एक्सपेरिमेंटल प्रूव्ह झालं आहे, त्यामुळे काही डाऊट नाही आहे. सो सगळ्यात फेमस इक्वेशन हे इज इक्वल टू डेल्टा एम इंटू सी स्क्वेअर. डेल्टा एमलाच मागाशी मी काय म्हणलं एम एक्स्ट्रा ई बाय सी स्क्वेअर एकच झालं ते. फक्त जी एक्स्ट्रा एनर्जी आली ना त्याला नाव काय दिलं आहे बाइंडिंग एनर्जी, मास डिफेक्ट आणि स्पीड ऑफ लाईटचा स्क्वेअर. लिहून घेतलं तरी चालेल वहीमध्ये. दिस कॉल्ड ॲज आईन्स्टाईन मास एनर्जी इक्विव्हॅलन्स. जास्त काय नाही एवढंच आहे, फक्त ते मागाशी जर मी टाईमपास सांगितलं थोडं ते महत्त्वाचं होतं फील आणण्यासाठी. कोणी जर विचारलं की सांग मला E इक्वल टू MC स्क्वेअर काय आहे, तर त्याला सांगायचं की इट इज नॉट E इक्वल टू MC स्क्वेअर, इट इज M इक्वल टू E बाय C स्क्वेअर. आणि होतं काय की तुमच्या ऑब्जेक्टमध्ये जी एक्स्ट्रा एनर्जी आहे ती मासमध्ये कन्वर्ट होती. ते वॉचचं एक्झाम्पल दिलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही आहे. बाकी मग तुम्हाला माहिती आहे झालं आहे तुमचं केमिस्ट्रीमध्ये, त्यामुळे सांगायची काय मला गरज नाही. आय थिंक ते झालं आपलं. द डेल्टा एम काढला, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे बरं का. कन्वर्जन ऑफ डेल्टा एम इंटू एनर्जी मल्टिप्लाय बाय 931.5 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. समजलं. कारण हे जे मास तुम्ही काढता ना हे मास कशात असतं माहिती आहे का, AMUमध्ये न्यूमेरिकलमध्ये तुम्हाला कळेल. ह्याचं मास आहे ना ते असतं AMUमध्ये स्पीड ऑफ लाईट मीटर पर सेकंडमध्ये. मग AMUला जर तुम्हाला एनर्जीत कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला ह्याने मल्टिप्लाय करावं लागतं. ह्याचं युनिट काय ह्याचं डेल्टा एमचं AMU. आता मला सांगा, चला थोडंफार जरा गप्पा मारूयात. कळलं नाही तुम्हाला. दिस कॉल्ड आईन्स्टाईन इक्वेशन इक्वल टू MC स्क्वेअर मास एनर्जी इक्विव्हॅलन्स. की एक्स्ट्रा मास एनर्जीत कन्वर्ट होतं. तर जरा प्रॉपर्टी लिहूयात बाइंडिंग एनर्जीचं. आता बाइंडिंग एनर्जी काय काय प्रॉपर्टीज आहेत. एनर्जी रिलीज्ड ड्युरिंग formation of nucleus, it's called binding energy. Second, energy required to split nucleus into nucleons is called. मी ही जी एक्स्ट्रा एनर्जी आहे त्याला मी काय म्हणतोय बाइंडिंग एनर्जी. मग सायंटिस्ट काय म्हणले डेफिनेशन दिली की द एनर्जी रिलीज ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ न्यूक्लियस इज कॉल्ड एज बाइंडिंग एनर्जी. म्हणजे प्रोटॉन न्यूट्रॉनला ॲड केल्यानंतर मला काय मिळतंय न्यूक्लियस मिळतोय. मग जी एक्स्ट्रा एनर्जी प्रोड्यूस झाली ना त्याला काय म्हणताय तुम्ही बाइंडिंग एनर्जी. द एनर्जी रिलीज ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ न्यूक्लियस इज कॉल्ड एज बाइंडिंग एनर्जी. किंवा उलटं होऊ शकतं की समजा मी ह्या न्यूक्लियसला ही जर एनर्जी दिली तर ऑटोमॅटिकली ते न्यूक्लियस काय करणार माहिती का, प्रोटॉन न्यूट्रॉनला सेपरेट करणार. उलटं रिव्हर्स पण होऊ शकतं. तर काय दिलेलं आहे एनर्जी रिक्वायर्ड टू स्प्लिट न्यूक्लियस इंटू न्यूक्लियस इज कॉल्ड बाइंडिंग एनर्जी. उलटं करणार, उलटं पण चालेल ना. समजा तुम्ही एक न्यूक्लियस घेतला, झालं की तुमचं ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये आपण बघितलं की बाइंडिंग एनर्जी काय बघितलं 13.6 हायड्रोजन ॲटमची काहीतरी तेवढी दिली की तो इलेक्ट्रॉन बाहेर पडतो. तेच येते. कुठल्याही न्यूक्लियसला जर तुम्ही बाइंडिंग एनर्जी दिली तर ऑटोमॅटिकली प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स काय होणार आहेत, स्प्लिट आउट होणार आहेत. दॅट थिंग इज कॉल्ड एज बाइंडिंग. मग रिव्हर्स पण होऊ शकतं. थर्ड पॉईंट महत्त्वाचा आहे, स्टार करा. मोर इज बाइंडिंग एनर्जी, मोर इज स्टॅबिलिटी ऑफ न्यूक्लियस. सगळ्यात महत्त्वाचं आहे. MCQला क्वेश्चन येतो की कोणत्याही ॲटमची स्टॅबिलिटी कोणावर डिपेंड असते, बाइंडिंग एनर्जी. बरोबर आहे की. समजा मी काय म्हणलं की एक ॲटम आहे त्याची बाइंडिंग एनर्जी आहे 3 जूल आणि दुसऱ्या ॲटमची बाइंडिंग एनर्जी आहे 1 जूल. मिनिंग काय झाला की या ॲटमला
त्याच्या न्यूक्लियन्समध्ये स्प्लिट आउट करण्यासाठी मला जास्त एनर्जी लागते आणि ह्याला कमी लागते. मग ज्याला जास्त एनर्जी लागते तो काय असणार आहे? मोर स्टेबल. तो स्टेबल आहे ना, म्हणजे त्याला सेपरेट करण्यासाठी तुम्हाला जास्त एनर्जी द्यावी लागते. म्हणजे तो काय स्टेबल आहे स्वतः, हा अनस्टेबल आहे. त्याला थोडी एनर्जी दिली तर तो स्प्लिट होते. सगळ्यात मेन पॉईंट हा आहे MCQसाठी की ज्या आणि विचारतात आणि त्यात पण मुलं चुकतात, मुलांना उलटं वाटतं. ज्याची बाइंडिंग एनर्जी जास्त त्या ॲटमची स्टॅबिलिटी काय असणार आहे? न्यूक्लियसची जास्त असणार आहे. मोर इज बाइंडिंग एनर्जी, मोर इज स्टॅबिलिटी ऑफ न्यूक्लियस. टू कम्पेअर स्टॅबिलिटी we use बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन. बघा हे काय सगळ्यात महत्त्वाचं आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट. म्हणजे समजा मी तुम्हाला म्हणलं की एक एलिमेंट दिला आहे मी तुम्हाला, सगळ्यात महत्त्वाचं आहे बरं काय. मला सांगा की दोघांमधलं मोर स्टेबल कोण आहे? साधा क्वेश्चन आहे, येऊ शकतो CETला. एक एलिमेंट X आहे, त्याचा मास नंबर 6 आहे, ॲटॉमिक नंबर 3 आहे. दुसरा एलिमेंट आहे, मास नंबर 4 आहे, ॲटॉमिक नंबर 2 आहे. मला सांगा की दोघांमध्ये मोर स्टेबल कोण आहे? तुम्ही काय मला म्हणणार की सर ज्याची बाइंडिंग एनर्जी जास्त तुझं काय असणार जास्त स्टेबल. समजा मी तुम्हाला म्हणलं की याची बाइंडिंग एनर्जी किती आहे? 20. एक मिनटं. हां, ह्याची बाइंडिंग एनर्जी दिली मी तुम्हाला 20 इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि याची बाइंडिंग एनर्जी दिली तुम्हाला मी 15 इलेक्ट्रॉन व्होल्ट. मग तुम्ही काय म्हणणार सर, तुम्ही काय म्हणला की मोर इज बाइंडिंग एनर्जी, मोर इज स्टेबिलिटी. मग तुम्ही काय म्हणणार हे 20 आहे हे 15 आहे, हे जास्त आहे. तसं नाही आहे. सायंटिस्ट काय म्हणले की कधीही दोन ॲटमची किंवा एलिमेंटची बाइंडिंग एनर्जी स्टेबिलिटी कंपेअर करताना यूज बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन. म्हणजेच काय देअरफॉर बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन म्हणजेच काय, बाइंडिंग एनर्जी किती आहे 20 आणि न्यूक्लियॉन म्हणजेच काय मास नंबर, नॉट ॲटॉमिक नंबर. ह्याचा मास नंबर किती आहे 6. बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियन केमिस्ट्री झालं असेल तुमचं, बाइंडिंग किती आहे 15. ह्याचा मास नंबर किती आहे 4. करा डिवाइड किती येते बघा 3.33 आणि ह्याचं किती आहे, एक मिनटं, रेट बघा 3.33. ह्याचं किती आहे 3.75 आहे. तुम्ही चेक करा नीट किती येते 3.75. बघा पॉईंटमध्ये पण इम्पॉर्टंट बरं का 3.333 आणि काय 3.75. मग मी काय म्हणणार वाय इज मोर स्टेबल दॅन एक्स. सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाचं स्टार करा. टू कम्पेअर द स्टॅबिलिटी ऑफ टू न्यूक्लियस वी यूज बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन. आणि न्यूक्लियॉन म्हणजेच काय मास नंबर. म्हणजे बाइंडिंग एनर्जीला जर तुम्ही मास नंबरने डिवाइड केलं त्यालाच मी काय म्हणतो बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन. तर यू विल गेट्स पर्टिक्युलर नंबर आणि त्या नंबरने तुम्ही काय करायचं आता कंपॅरिझन करायचं आहे. असं का केलं मी, तर नीट बघा ना तुम्ही, ह्या दोघांचा ॲटॉमिक नंबर वेगळा आहे, ह्या दोघांचा मास नंबर वेगळा आहे. मग तुम्ही कम्पेअर नाही ना करू शकत. सगळं जर सेम असतं तर तुम्ही कम्पेअर करू शकता. इथं सगळं वेगळं आहे, ह्याचं 4 आहे, ह्याचं 6 आहे. मी काय केलं माहिती आहे का, या ॲटमचा एक मास नंबर आणि या ॲटमचा एक मास नंबर त्यांनी कम्पॅरिझन केले पर न्यूक्लियॉन 20/6. म्हणजे एका न्यूक्लियॉनला बाहेर काढा एवढी लागती, ह्याला एका काढायला एवढी लागती. त्यामुळे मी ते केले बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियॉन. तर थर्ड अँड फोर्थ पॉईंट इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट रिगार्डिंग द बाइंडिंग एनर्जी कॉन्सेप्ट. ते लिहून घेतलं तर चालेल वहीमध्ये की ह्या दोघांमध्ये ॲड केलं तर एक्स्ट्रा एनर्जी मिळते, त्याला मी म्हणणार बाइंडिंग एनर्जी. म्हणजे एक्स्ट्रा मास क्रिएट झालं आहे ते कशात कन्वर्ट झालं बाइंडिंग एनर्जीमध्ये. आणि हे असतं AMUमध्ये, त्याला जर एनर्जीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मल्टिप्लाय बाय 931.5 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट. आणि हे मास डिफेक्ट आहे, प्रोटॉनचं मास, न्यूट्रॉनचं मास मायनस मास ऑफ एलिमेंट किंवा न्यूक्लियस. रिव्हर्स प्रोसेस पण करू शकता हो का. एनर्जी रिक्वायर्ड टू स्प्लिट न्यूक्लियस इन टू न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज बाइंडिंग एनर्जी किंवा एनर्जी रिलीज ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज बाइंडिंग एनर्जी. सगळ्यात मेन पॉईंट हे, जेवढी जास्त बाइंडिंग तेवढी स्टेबिलिटी जास्त. आणि कम्पेअर करण्यासाठी यूज बाइंडिंग एनर्जी पर न्यूक्लियस. हे सगळ्या केमिस्ट्रीतला पॉईंट आहे, तुमचा झाला आहे पण तरी पण मी एकदा रिवाईज करतो आहे, माहीत पाहिजे आपल्याला. रिव्हिजन माहिती ना, तर फिजिक्समध्ये टाकलं आहे त्यामुळे मी शिकवतो आहे, नाही तर नसतं शिकवलं. समजलं. तर हे झालं आहे आईन्स्टाईन मास एनर्जी इक्विव्हॅलन्स. नंतर एक ग्राफ आहे बाइंडिंग एनर्जी, तो पण बघूयात आपण. ग्राफ बघितला की एक नवीन टर्म बघूयात रेडिओ ॲक्टिव्हिटी. सगळ्यात महत्त्वाचं आहे, त्याच्यावरती बरेच क्वेश्चन येतात रेडिओ ॲक्टिव्हिटीवरती, ह्याच्यावरती पण येतात ह्या फॉर्म्युलावरती. ते आपण नंतर बघूयात न्यूमेरिकल्स. तर नेक्स्ट लेक्चरला आपण बघूयात रेडिओ ॲक्टिव्हिटी लॉ. व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तो एक लॉ आहे, न्यूमेरिकल्स इम्पॉर्टंट, थेरी इम्पॉर्टंट, सगळं सगळं. नेक्स्ट लेक्चर इज मोर इम्पॉर्टंट दॅन दिस. चला भेटू नेक्स्ट लेक्चरला. चलो.